मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माहीम रोड पालघर या परिसरातल्या या दोन्ही कुटुंबांना भेटून आज आपण बोलतं करणार आहोत. त्यांची मैत्री कधीपासूनची तेही जाणून घेणार आहोत आणि या दोन मैत्रिणीमध्ये कुठली मैत्रीण आज पैठणी जिंकणार तेही बघणार आहोत. स्मिता राहुल पाटील आणि कीर्ती योगेश पाटील या दोन मैत्रिणींना आज आपण भेटणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 घ्या उखाणा. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल. राहुल रावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी स्पेशल. घ्या तुम्ही. आकाशात सप्तर्षी तारे आहेत 7. आकाशात सप्तर्षी तारे आहेत 7. मी आहे दिवा तर स्मिता त्याची वात. काय सांगता. घ्या. अटूट असते मैत्री, नातं असतं घट्ट, पूर्ण करेन सगळं योगेश रावांचे हट्ट. अरे वा. योगेशराव. कीर्तीचं आणि माझं नातं आंबा कैरीची फोड, आंबट वाटला आधी जरी नंतर मात्र गोड. पण सुरुवातीला आंबट वाटतं का. बरं आधी सगळ्यांची ओळख करून द्या. माझे पप्पा. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. दीर, छोटे नमस्कार. दीर, जाऊबाई. नमस्कार. आणि माझी बहीण इकडे बसली. आणि या. हे माझे सासरे. नमस्कार. माझ्या सासूबाई. नमस्कार. आणि माझ्या ननंद. नमस्कार. नमस्कार. मग तुमची मैत्री कधीपासूनची दोघींची. सर ऍक्च्युली मैत्री ह्या दोघांची आहे. हे दोघं लंगोटी यार म्हणजे शाळेतले आहेत. पण मग तुमची मैत्री पहिल्यापासूनची. हा आमची मैत्री आम्ही म्हणजे जवळजवळ बालपणीचे मित्र. शाळेपासून आम्ही दोघे एकत्रच आहोत. प्रत्येक गोष्टीत आम्ही एकमेकांसोबतच वाढत गेलोय. म्हणजे जसं की आम्ही शाळेत असताना कुठेही काही कार्यक्रम असला काय असलं ते आम्ही दोघे सोबतच फिरत राहिलो आणि आज पण एवढ्या वर्षानंतर पण आम्ही एकत्रच आहोत. तुमचं बालपण कुठलं. सर माझं रत्नागिरी. रत्नागिरी. खेड तालुका. खेड. तिकडे कोण कोण. तिकडे आई पप्पा आणि भाऊ, माझी बहीण आहे तिकडे, वडील माझे आणि सासर इकडे पालघर. तुमचं माहेर कुठलं. माझं माहेर बोईसरचं. बोईसर. बोईसर. बालपण सगळं तिथे. बोईसर. मग कोण कोण होतं घरी. मम्मी पप्पा, एक भाऊ आणि एक बहीण. आणि मम्मी पप्पा काय करायचे. पप्पांचं दुकान आहे आणि मम्मी हाऊसवाईफ. मग हे दुकानावर यायचे का. ऍक्च्युली ही माझ्या नात्यामधली आहे. म्हणजे आमच्या रिलेशन मध्ये थोडी लांबची. आमचं एक 10 वर्ष लव होतं आणि 10-11 वर्ष आम्ही दोघांनी लग्न केलं. पण मग सांगा ना काय झालं कसं काय. आम्ही एका लग्नात भेटलो होतो. म्हणजे मी गेली होती एका लग्नात, तिकडे त्यांनी बघितलं. त्यांनी बघितलं. हा त्यांनी बघितलं. तुम्ही नाही बघितलं. मी पण बघितलं पण तेव्हा म्हणजे त्या ह्याच्याने बघितलं नव्हतं. नाही. हे किती साधारण. हे 10वीत असताना. आणि त्यानंतर मग ह्याला मी सांगितलं. ह्यांना सांगितलं. काय. राहुलला सांगितलं की असं असं आहे, मला एखादी मुलगी म्हणजे एक मुलगी मला आवडले. मग आम्ही म्हणजे दोघे तिला भेटायला जायचो. ह्याला घेऊन मी जायचे घरून सांगून चिंचणी बीचवर किंवा इकडच्या बीचवर. बीच मध्ये. तुमची सुरुवात कशी झाली दोघांची. आम्ही बीटेकला एकत्र होतो. म्हणजे दापोलीला ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये एकाच क्लासमध्ये एकाच बॅच मध्ये पण होतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे मुली जरा कमीच होत्या. 5च मुली होत्या. मग त्याच्यामुळे दुःख आहे का तुम्हाला. कारण काय वेदना होत्या चेहऱ्यावर. 5च मुली होत्या वर्गात. ना मग आमचं जसं बोलणं एकत्र व्हायचं, एकत्र आम्ही कधी कधी अभ्यासाला पण बसायचो. त्याच्यामुळे मग हळूहळू. तुम्हाला अंदाज आला होता का की विद्यार्थी जरा हुशार आहे म्हणून. नाही मला लास्ट इयरला थोडा क्लिक झालं होतं की जरा ट्रॅक वेगळीकडे चाललंय असं. कोणाचा. यांचा. म्हणजे काय करत होते. म्हणजे की ह्यांच्या मनात डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे असं. तुम्हाला कसं कळलं. असं समजतं मुलींना. काय समजतं. काय समजतं. की म्हणजे की त्यांच्या आहे असं काहीतरी. तर त्यांनी विचारलं. म्हटलं माझ्या घरी तर अजून नाही. मग तुम्ही प्रपोज केलं. हो. मग प्रपोज केलं. प्रपोज करताना मेन म्हणजे सासरे PSI होते. आणि त्यांचं पोस्टिंग कुठे होतं. चिपळूणला होतं. चिपळूणला होतं. तुम्हाला हे माहिती होतं. ते भेटायला पण यायचे. कोणाला. म्हणजे मुलीला भेटायला यायचे. तेव्हा 1-2दा तिने पण भेट घडून दिलेली.
तुम्ही मग गणपतीला वगैरे घरात नाही गेले कधी तिकडे? मी यांच्याकडे आलेली गणपतीला लग्नाच्या आधी. तुम्ही कशाला आला होता? म्हणजे तेव्हा आमचं बीटेक एमटेक पण कम्प्लीट पण झालेलं. आमचं एकत्रच झालं. एमटेक पण आम्ही पंतनगरला केलं. पण मला सांगा, तुम्हाला ज्या वेळेला ह्यांना प्रपोज करावं असं वाटलं तेव्हा त्यांना नाही सांगितलं मित्राला? सांगितलं ना, मला माहित होतं. तो तर दापोलीला यायचा आमच्याकडे फिरायला जस्ट सांगून. ह्यांचं जेव्हा चालू होतं तेव्हा मी ह्याला मदत करायला किंवा मी ह्याला सजेस्ट करायला जायचो. म्हणजे तुम्ही सल्ले देता का? आम्ही तुम्ही सल्लागार होतो. पण मला अनुभव दांडगा सांगा, होता जेव्हा तुम्ही यांना बघितलं तुमच्या मनात कधी आला हा विषय? सेकंड थर्ड इयरला. ज्या क्षणी ही मुलगी आवडली त्या क्षणी त्यांना कळलं होतं? नाही, त्याच क्षणी नाही. मग त्याच्यानंतर जवळजवळ 1 महिन्यानंतर मी सांगितलं. 1 महिन्यानी तुम्ही त्याला सांगितलं. ज्या क्षणी तुम्ही यांना लग्नात बघितलं त्याच क्षणी मित्राला सांगितलं होतं? हा, 2 दिवसांनी लगेच सांगितलं मी. बघा फरक बघा. इथे 2 दिवस आणि इथे 1 महिना काढलाय रत्नागिरीत. का 1 महिना का घेतला तुम्ही मित्राला सांगायला? ते लांब होते. नाही, त्यावेळेस मोबाईल फोन वगैरे नव्हते ना. तुम्ही कशाला आता बाजू घेताय? पण मला तुम्हाला तेच विचारायचंय की जेव्हा त्यांनी प्रपोज केला तेव्हा होकार दिला लगेच? नाही का? ते सगळ्या मुली असं का करतात? 5 दिवसांनी 7 दिवसांनी होकार. तुम्ही किती दिवसांनी दिला त्यांना? जवळजवळ 1.5 वर्ष, 1.5 वर्ष. मग तोपर्यंत हे सल्लागार काय उपयोगाचे नाही? नाही, त्याने दुसरा एक सल्ला दिला होता मला. काय? 1 वर्ष तर मी प्रयत्न केला, त्याच्याने काय आलं ना, त्यानंतर सल्ला दिला, एक काम कर, सरळ निग्लेक्ट, जस्ट अवॉइड इट. आणि मी जवळजवळ 1 ते 2 महिने अजिबात बोलत पण नव्हतो, बघत पण नव्हतो, काहीच. म्हणजे जस्ट निग्लेक्टच करतो. समोरून आला तर आपण दुसरीकडून निघून जायचं. तो इफेक्ट कळला. तो जाताच क्लासेस वगैरे आहेत का गुरुजी पालघर मध्ये कुठे? तुमच्या बाबतीत कसं काय झालं? आमच्या बाबतीत मी हिला सुरुवातीला जेव्हा बघितलं ना लग्नात, तेव्हा मग ही शाळेत जायची. 10वीला होती, 10वीची एक्झाम दिलेली जस्ट तिने. मी गेटच्या बाहेर उभा राहायचो, ही निघायची, रिक्षात बसायची, घरी जायची, मी परत रिटर्न यायचो. नंतर हिने जवळजवळ मला 1.5 वर्षात हो सांगितलं फोनवर. पण मला सांगा, हे जेव्हा रोज यायचे गेटवर शाळेच्या तेव्हा तुम्हाला डाऊट आला होता? हो, तेव्हा डाऊट आला होता. कसा काय? मग कोणासाठी येणार अजून तिकडे? तुम्ही काय तेव्हा सल्ला दिला त्यांना? सल्ला द्यायची गरजच नाही पडली त्याला, कारण तो PhD झालेली. आम्ही त्यांच्याकडून सल्ले गेले, आम्ही काय त्याला सल्ले दे. पण मला सांगा, 1.5 वर्ष तुम्ही का बिचारायला असे म्हणजे बघायचं होतं कितीपर्यंत पेशन्स हा पेशन्स आहेत आणि ते पेशन्स आतापर्यंत आहेत का? आणि आता उपयोगाला येत असतील? हो, आता खूप येतात. पण मग तुम्ही होकार देताना काय विचार करून दिला? काही नाही, त्यांचा नेचर खूप चांगला आहे. पण मला सांगा, तुम्ही किती वर्षांनी होकार दिला? मग 1.5 वर्ष. निग्लेक्ट करायला लागल्यावर तुमच्या लक्षात आलं होतं की आता हे निग्लेक्ट करतायत? हा, लक्षात आलं होतं. बरं, तुम्ही का होकार दिला मग त्यांना? खूपच चांगलं त्यांचं पण खूप चांगलं नेचर आहे, खूप प्रेमळ, एकदम शांत. म्हणजे माझे आई वडील पण म्हणतात की आम्हाला शोधूनही असा जावई सापडला नसता. म्हणजे आम्ही शोधायला गेलो असता तरी सापडला नसता, असं आहे. आता किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 12 वर्ष झाली. तर जरा घरातले काय म्हणतायत तुमच्याबद्दल ते आता ऐकणार आहोत. बाबा, आधी तुम्ही सांगा, पोलीस मध्ये होता, काय सांगणार? माझी मुलगी तर लहानपणापासून म्हणजे अतिशय हुशार. वर्गामध्ये 1-2 नंबर तिने कधी सोडलेला नाही. कोकण विश्वविद्यालय दापोलीमध्ये असताना तर भारत देशामध्ये 8वी आली होती. महाराष्ट्रात 1 नंबर. आणि एमटेक तिने पंतनगरला दिल्लीच्या ह्याच्या उत्तरांचल प्रदेशमध्ये जाऊन 2 वर्ष एमटेक केलं. आणि मला अतिशय चांगले जावई मला मिळाले. मला मुलग्यांपेक्षा मला जावयांचा स्वभाव खूप आवडतोय. लहानपणापासून हुशार होता, वर्गात त्याने 1 नंबर कधी सोडला नाही. हो. आणि बीटेकला पण त्याने चांगली प्रगती केली. एमटेकला उत्तरांचलला होता, ते बीटेकला त्याला 3रा नंबर आला होता. पण हे एम साध्य केलं एमटेक करता ते तुम्हाला बीटेक करताना बीटेक करताना. पण तुम्हाला माहिती होतं इकडे? हा, म्हणजे स्मिता आली होती ना गणपतीला आपल्याकडे, बरोबर. त्यावेळेला थोडंसं लक्षात आलं की ही मुलगी पुढे आरती करेल. पण कसे आहे, सून कशी आहे? व्यवस्थित. मुलगा खूपच चांगला आहे, हुशार आहे एकदम. लहानपणापासून पहिली ते 4थी पर्यंत मी त्याची शिक्षिका होती. मग येणारच पहिला. हो की नाही? त्याचे पप्पा पण सगळं करून घेत होते, पाढे अभ्यास वगैरे, करून. अभ्यास. आणि सून पण हुशार आणि खूप चांगली आहे, मनमिळावू आहे, सगळं व्यवस्थित एकदम मॅनेज करते. हा, सांगा सुनेबद्दल. माझा व्यवसाय शेतीचा आहे
आणि सूनबाई सर्व्हिस करते. हो ना. हा, कशी आहे सून? सून चांगलं आहे, घरात कशी वागते तुमच्याबरोबर? बरी वागते. बरी वागते ना. हा. आणि मुलगा? मुलगा पण बरा वागतो. मुलगा जास्त चांगला वागतो का सून जास्त सून चांगली? जरा चांगली जास्त वागते. काय तुम्ही असं काय जादू केली आहे सुनांनी सगळ्या? जसे माझे मम्मी पप्पा आहेत तसे ते आपल्याला आहेत. नाही, मी काही आणायला सांगितलं ना तर मुलगा नाही आणणार, सून लगेच घेऊन येते. काही पण माझी कुलटी गोष्ट आणलेली तो लक्ष नाही देत, विसरतो पण. लक्ष नाही ना देत. हा, आणि सूनबाई लगेच मला देते आणून, काही पण सांगितलं तरी. पण लहानपणी जेव्हा एखादी गोष्ट बाबांकडे मागायचे तेव्हा बाबा लक्ष द्यायचे की नाही द्यायचे? द्यायचे. हा, मग आता थोडं दुर्लक्ष होतंय का? नाही, आता गंजा मुले तर दुर्लक्षच करतो माझ्या. आता नका बाजू घेऊ लगेच. सून माझी चांगली आहे, मुलगा पण चांगला आहे. मुलगा बिझनेस करतोय आणि सून सर्व्हिस करते. पण कामं मुलगा लव्ह टाकून. मॅरेज करेल असं वाटलं होतं तुम्हाला? वाटलं होतं, केलंच त्याने, मग काय करणार आपण. बरोबर आहे, पण तुमचा होकार होता. आमचा होकार होता. मी नणंद. बापरे, बोला काय? भाऊ पण चांगला आहे आणि वहिनी पण चांगली, दोघं पण छान आहेत. पण लहानपणी जेव्हा भाऊ हे असं बाईक घेऊन जायचा, हा. हे तुम्हाला माहिती होतं नाही, बहिणीला? ते नाही माहिती ना. आता ते कसं मोठ्या बहिणीला कसं सांगणार ना. मोठ्या बहिणीला नाही सांगून जाऊ शकत ना. हे गप्पा सुरू असताना एक खेळ आहे, हे आव्हान आहे ह्या दोघांसाठी आहे. हा, या दोघांमध्ये जो कोणी जिंकणार, म्हणजे आपल्या बायकोला जिंकून देण्यासाठी हा पहिला खेळ आहे. तर मला बघायचं आहे की झी मराठीकडून मिळणारा बाजूबंद कोण मिळवून देणार आपल्या बायकोला. खेळ सोपा आहे. एक चित्र तयार करायचं आहे जे असंख्य तुकड्यांमध्ये विखुरलेलं आहे आणि तुम्ही दोघे खेळणार आहात. तुम्ही दोघींनी बघायचं, ज्याचं हे चित्र अचूक सगळ्यात आधी पूर्ण होईल ते आपल्या बायकोला बक्षीस मिळवून देणार आहेत. बाजूबंद. हा, 1 2 3 वेळ सुरू झाला. काही क्षणांच्या फरकाने राहुलजी तुम्ही चित्र आधी पूर्ण केलंय. अगदी काही क्षणांच्या फरकाने झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन, अभिनंदन. तुम्हाला अंदाज आला होता? कधी सांगितलं होतं बहिणीने? हो, नाही, बहिणीने नाही सांगितलं, पण आम्हाला अंदाज आला होता घरी. कारण जास्त डिस्कशनमध्ये राहुल नाव खूप यायचं त्यांच्या कॉलेजच्या डिस्कशनमध्ये. मी भाऊ आता ह्याने पण एकदा म्हणजे बीटेकला होते हे लोक, तेव्हा मला एकदा ह्यांना जायचं होतं अष्टविनायकला. या दोघांना? हा, तर जायचं होतं तर मला घेऊन गेलेले हे सोबत. तेव्हा मला आयडिया आली की म्हटलं हे दोघं, म्हटलं कारण मी वेगळ्या सीटवर, हे दोघं वेगळ्या सीटवर. भाऊ भाऊच्या बाजूला बसला नाही, खिडकीत भावाला नाही बसवलं. तेव्हाच मला आयडिया आली की यांचं गौप्यस्फोट केलाय. अष्टविनायक दर्शन. नमस्कार. जाऊबाई. वहिनी खूप छान आणि दादांचा स्वभाव पण फार छान, शांत एकदम, ओरडत नाही, काही नाही, काहीच नाही, म्हणजे छान एकदम. वहिनी थोड्याशा आहेत पण त्या पण मग मस्ती रागवायचं थांबतच नाही. जाऊबाई रागावतात थोड्याशा, पण त्या पण मग कॅज्युअल होतात. पण मग तुमच्या दोघींचं कधी भांडं लागलंय? थोडस तर घरात होतच. हो ना. हो, ते असणारच ना, थोडंसं पाहिजे. पण छान आहे आता सगळं व्यवस्थित, छान. आणि आता पैठणीच्या खेळाकडे जाणार आहोत आपण. कोण जिंकणार पैठणी? पण त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं, आज मिस कोणाला करताय? मिस म्हणजे आत्ता ह्या कोरोनाच्या ह्याच्यामुळे मी आईला आत्ता बोलवू नाही शकले. ती रत्नागिरीमध्ये आहे, खेडला आहे आणि ती म्हणजे हा खूप हे क्षण परत परत नाही येणार आहे, तर तिला खूप मिस करते. तुम्ही कोणाला मिस करताय? सगळेच आहेत तसं. तुम्ही? माझ्या मम्मी पप्पांना. ते कुठे आहेत? बोईसरला. बोईसरला आहेत. आज आले नाहीत? मम्मीला बरं नाहीये म्हणून मग ती येऊ नाही शकत. हो ना, बरोबर. तुम्ही? मी असं एक आमच्यामध्ये एक मित्र होता समर म्हणून, त्याला मिस करतोय. त्याला बोलवलेलं आम्ही, पण त्याला जमलं नाही यायला. अच्छा. म्हणजे आमचा एक तिसरा एक बेस्ट फ्रेंड होता त्याला. त्याचं कसं झालं?
त्याचाच लव्ह मॅरेज झालं. चला, त्याच्या मित्राची आठवण काढलेली आहे. बघूया आता कोण जिंकणार पैठणी. आणि आता या दोघींपैकी म्हणजे स्मिता वहिनी आणि कीर्ती वहिनी या खेळ खेळणार आहेत. खेळ सोपा आहे. इथे 3 टप्पे आहेत. 10 गुण आहेत, 10 गुण आहेत आणि वरच्या याला 20 गुण आहेत. छोट्या साबणाच्या वड्या त्या तुम्हाला देण्यात येतील 10-10. त्या अचूक टाकायच्या आणि त्या टाकल्यानंतर त्या बास्केटमध्ये जायला पाहिजे. दोघींपैकी सगळ्यात जास्त गुण ज्या मिळवणार त्या आजच्या भागातल्या विजेत्या ठरणार आणि त्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया या खेळात कोण जिंकणार. पैठणी तुम्ही या पहिल्या. या, मी इकडे उभा राहतो. आधी तुम्ही टाका. हो, 5 तुम्ही इकडे. आता 5 त्यांना आधी टाकू द्या. तुम्ही या मध्ये. अजून 5-5 आहेत ना. 2 3 5ही टाका. या उपविजेत्या ठरल्या कीर्ती वहिनी. कीर्ती वहिनींना झी मराठीकडून तन्मय अभिनंदन. वहिनी अभिनंदन, तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून सोन्याची नथ. स्मिता वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. या कुटुंबाला, या दोघांनाही, यांच्या मैत्रीलाही मनापासून नमस्कार. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.